येस धन्यवाद. आपण ऐकत आहात प्रमोदजी शेडगे सरांना आणि जाऊया तिसऱ्या मॅच कडे. आजच्या रात्री तिसरी मॅच चेक. जे विशेष आभार महावीर ज्वेलर्स चित्रालय, विनोदजी अधिकारी साहेब, अधिकारी कन्स्ट्रक्शन, महावीर सोलंकी साहेब, गुलाबजी जैन साहेब, प्रतापजी भानुशाली साहेब, उमेशजी सदानंद गरज, जानता राजा फाउंडेशन अध्यक्ष, राकेशजी सावे साहेब कुरगाव, तुषारजी साबू साहेब, सुमितजी पिंपळे साहेब, सुशीलजी चुरी साहेब, विकासजी झा साहेब, महेंद्रजी बोणे साहेब, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर प्रणयजी म्हात्रे साहेब, मंडळ अध्यक्ष बोईसर, श्री परेशजी मोरे साहेब सालवड, परेशजी राऊत साहेब विसावा फाउंडेशन, विवेकजी देशपांडे साहेब, राजेंद्रजी कोड्रा साहेब, त्यानंतर कृतिकजी साईनाथ गरज साहेब, पास्तव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, सालवड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य वीरेंद्र शेकावत साहेब, कम्फर्ट रबर ओनर महेशजी बारी साहेब, राहुलजी वडे साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर प्रणनाथ पिंपळे साहेब यांचं सुद्धा धन्यवाद. राहुलजी रामदास गरज साहेब, शहर प्रमुख पालघर शिवसेना यांचं सुद्धा धन्यवाद. सदानंद पाटील साहेब, प्रशांतजी गरज साहेब, विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. विश्वासजी पाटील साहेब नवली यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि थेट आता वळणार आहोत प्रीतमजी गरज. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव करूया. धन्यवाद सर. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र सुरुवात होणार तिसऱ्या मॅचला. एम एस अभिनव सीसी हरणवाडी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते अपोलो चिंचणी. जुनी जाणती टीम आहे. जेव्हापासून फायर चषकाला सुरुवात झाली तेव्हापासून या मैदानावर अपोलो चिंचणी आपल्याला खेळताना दिसली आणि आता मात्र खासदार चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते अपोलो चिंचणी टीम. चला हरणवाडी टीम बी फास्ट मॅचला करा सुरुवात, कारण की आजच्या रात्रीमध्ये विद्युत प्रवाहामुळे थोडा वेळ गेलेला आहे आणि त्यामुळे मात्र आपण बघू शकतात मॅच बरोबर 6:15 झाली सुरुवात, परंतु दोनच मॅच संपलेले आहेत. 9 वाजत आले आहेत, 9 काय 9:30 वाजले आहेत. पहिला बॉल जाऊ दिला, खूप बाहेरचा बॉल आणि पंचांनी इशारा कळवला आहे वाईट बॉल येत असताना. गोलंदाज प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरी आपण पाहू शकतात प्रज्योत आपल्याला पाहायला मिळाला. वरोर एक्सप्रेस अप्रतिम गोलंदाजी, टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव उमटवणारा हा खेळाडू, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू प्रज्योत अंबिरेला पाहायला मिळालं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विच इट, चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर, 1 बाउन्स, सीमा पार, येतोय खासदार चषक, चौकार, 4 बजाव. मास्टर पहिली मॅच विन करताना डहाणू टीम आपल्याला पाहायला मिळाली, महालक्ष्मी डहाणू. आणि दुसऱ्या मॅचचा विचार केला तर रुशाल 11 वरोर टीमने मॅच विन केलेले. तिसरी मॅच एक बाजूला टीम असेल अपोलो चिंचणी बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अभिनव सीसी हरणवाडी एम एस आपल्याला पाहायला मिळते. हा संघ आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, पहिलेच मात्र इकडे आपण पोझिशन बनवली होती लॉंग लेग फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. हा बघा तयार होता मयूर, परंतु बॉल थोडा वेगाने आला, टप्पा पडल्यावर बाउन्स देखील पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल, सॉरी स्कोरबोर्ड 5. केतन पंचाळकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल चिंचणी टीमसाठी. अपोलो चिंचणी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट परफेक्ट केला, हातामध्ये गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अटॅकिंग फिल्डिंग आहे, अगदी पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला पाहायला मिळते. 90च्या दशकामध्ये रिकी पॉन्टिंगच्या काळामध्ये ऑस्ट्रेलिया टीम या रीतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळायचं. अटॅकिंग नेहमी पॉझिटिव्ह, जिंकण्याचा प्रयत्न पूर्णपणे असायचा आणि ते पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला बॉल, 4 आल्यात, परंतु त्यानंतर डॉट देखील आलेत. कुठे ना कुठे पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र पहिलाच बॉलवर 4, त्यानंतर लगातार 3 डॉट देखील.
कमबॅक केलं गोलंदाज प्रज्योतने. स्टंपच्या मागे मारण्याचाच प्रयत्न केला जातोय. तिथे आपण बघू शकता लॉंग लेग गली रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल प्रज्योत तयार. यावेळी चांगला फटका खेळलाय. अगदी गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. पाठलाग सुरू आहे. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षण होत असताना 2 धावा मिळतील. 2 धावेनिशी स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 7 स्कोर कार्डवर. तब्बल 1,11,000 प्रथम पारितोषिक. अंबडगड मैदान खासदार चषक या स्पर्धेचे सर्व श्री विदुरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. माननीय खासदार साहेब हेमंतजी सावरा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायर फस्तळचा लोबो आपण बघू शकतात. 1976 सुरुवात फायर क्रिकेट क्लबला. यावेळी चांगला फटका आतमध्ये येऊन अगदी टिपिकल स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धाव्यासाठी बरोबर जाऊन आदळलाय विदुरजी पाटील साहेबांच्या बॅनरवर. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 1 ओव्हर नंतर 11 स्कोर कार्डवर. कमांड डीजे. थँक्यू. पहिलं षटक जिथे आपण बघू शकतात मयूर 6 बॉल खेळताना पाहायला मिळाला आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 चौकार 1 डबल आणि 1 वाईड. स्कोरबोर्ड 11 स्कोर कार्डवर. डीजे मास्टरच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती तुम्ही बाजूला व्हा. डीजे मास्टरला काही दिसत नाहीये. चौकार गेल्यावर विकेट गेल्यावर मात्र त्याला डीजे वाजवावा लागतो. अरणवाडी टीमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडं बाजूला व्हा. 11-1. चला पहिल्या ओव्हरसाठी जवळजवळ तुम्ही 5 मिनिटं घेतलेले आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. नाही ते एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर यश. पहिला बॉल ऑफस्टमच्या जास्त बाहेर. पंचाचे हात खुलताना यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतो. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जातोय. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. हा बघा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये जास्त बाहेर आणि व्हाईट बॉल. चांगला बॉल आहे. वाईट यॉर्कर चेंडू टाकला जातोय. बेड ऑफला फील्ड होताना टॉट बॉल. तिसरी मॅच आपल्या भेटीला आलेले अपोलो चिंचणे आणि त्यांच्या विपक्ष MS अभिनव CC हरणवाडी आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावपलकावर. आणखीन एक चांगला बॉल कीपर लेझी पण पाहायला मिळाला कीपरकडून. तयार राहावं लागेल. वेगवान गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो बॅटची एज घेऊन वेगाने बॉल तुमच्याकडे येणार. क्रिकेटचा खेळ जिथे आपण बघू शकतात बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण आणि एक प्रॉपर कीपर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहू शकतात एज आणि त्यानंतर मात्र कीपरचं रिॲक्शन तेवढं चांगलं झालं नाही. एफर्ट मात्र चांगलं झालं नाही. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 1-3-13. 13 धावा धावपलकावर. इंग्लिश क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो आकडा 13. पाहूया ते मात्र काय होते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय थोड्या वेळात हवेमध्ये. पाठलाग सुरू आहे आणि पोहोचला होता. अवघड असतं उलट कॅच करणं कारण की नजर बॉलवर तेवढी चांगली ठेवणं गरजेचं आहे. व्यवस्थित अंतिम क्षणाला बॉलच्या खाली हात येणं गरजेचं आहे आणि इथे आपण बघू शकतात कॅच ड्रॉप होताना. हाफ चान्स म्हणायला हरकत नाही. हाफ चान्स आपल्याला पाहायला मिळतो. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 1-5-15 स्कोर कार्डवर. 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ होतोय. आतापर्यंत पहिल्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला आजच्या दिवस आणि रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. परफेक्ट यॉर्कर. रिव्हर्स पुन्हा एकदा मात्र अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया.
इथे मात्र लेग साईडला मात्र चेंडू फेकला जातोय. डॉट बॉल येत असताना 4 बॉलचा खेळ होतोय. 15-0. अंकुश आणि मयूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये अपोलो चिंचणे टीम कडून. बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला परंतु जास्तच वळण घेतोय आणि लाईन बघायला गेलं तर वाईड लाईनीकडे टप्पा पडला आणि त्याच्यानंतर बाहेर जाताना हा बघा बॉल लेग कटर चेंडू जास्तच बाहेर जाताना व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्डवर. इथे 21, 22, 23, 24ला विठ्ठल रखुमाई चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. फटका इकडे मात्र चांगला खेळला आहे. पुन्हा एकदा मात्र थोडा गोल गोल फिरला इकडे क्षेत्ररक्षक. थोड्या वेळाकरता पुन्हा एकदा हवेमध्ये होता. रिव्हर्सचा फटका 38 सर्कलमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे मात्र वारंवार हे फटके खेळले जात आहेत. मयूर छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 18. कंबोलीच्या मैदानावर 4 दिवस आणि रात्रीची स्पर्धा विठ्ठल रखुमाई चषक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी मुरबे गट 12 टीम असतील. दुसऱ्या दिवशी एक गाव एक संघ 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका खेळला पण तो डीपमध्ये क्षेत्ररक्षक. आणि तिसऱ्या दिवशी वंजारी समाज गट असेल 16 टीम आपल्याला पाहायला मिळतील आणि चौथ्या दिवशी आणि रात्रीमध्ये एक गाव एक मध्ये 10 टीम आपल्याला पाहायला मिळतील. 50,000ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यास 2 षटकं इकडे परिपूर्ण झालीत आणि 19 थबा धावफलकावर. दोन ओव्हरचा खेळ इकडे समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 नाबाद जिंदाबादचा नारा लावत फलंदाज आपल्याला पाहायला मिळते धोनी. मयूर 10 मध्ये 15. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेस आपण बघू शकता चेंडू चाललाय लॉंग लेगला बीट करत 4 धाब्यासाठी. क्षेत्ररक्षक होता तिथे परंतु दूर होता. चांगला फटका खेळा. चांगला टायमिंग मनमावून सीमा पार येतोय. खासदार चषक चौकार 4 बजाव. अगदी ऑफ स्टंपवर जाऊन हा फटका मात्र सजवलाय. सुपर मात्र स्ट्रोक. मयूर तामोरे छोटा तीर खावकरे गंभीर. 23 वर 0 आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात अपोलो चिंचणे टीमची. यावेळेस मात्र स्कोरकटचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24 आणि नो बॉल पंचांकडून. यावेळेस आपण बघू शकता इशारा येत असताना गाडी काढा. स्कूटी ज्यांची गुणाचे मैदानाच्या आतमध्ये उभे केले त्यांनी स्कूटी बाहेर काढायचे. प्रेक्षक
25 धावा, कारण की मागचा बॉल नो बॉल. 1+1 25 वर एकही विकेट गेली नाही. चांगली सुरुवात अपोलो चिंचणी टीमची आणि अंकुशकडे आले संधी, जिथे आपण बघू शकतात मोठा हिट करण्याची, हात खोलण्याची, कारण की पुढचा बॉल फ्री हिट असेल. प्रज्योत तयार, गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 30 टॉस विन केला हरणवाडी टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीकडे चांगली झालेली आहे अपोलो चिंचणी टीमची. फ्रीडचा फटका आहे, उंच खूप गेलाय, नो मॅन्स लँडमध्ये देखील पडतोय आणि 2 धावा अंकित करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 27 स्कोर कार्डवर. अगोदरच बॅट फिरले आणि आपण बघू शकतो बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय. आणखीन एक नो बॉल. गोलंदाजाकडून ही दुसरी चुकी होत असताना आपण पाहू शकतात ओव्हर स्टेपिंग होत असताना आणि पंचईकडे मात्र दर्शवतायत नोचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 स्कोर कार्डवर. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि 2 बॉलचा खेळ झालेला आहे. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर नो बॉल सिंगल, त्यानंतर डबल आणि आता पुन्हा एकदा नो बॉल फ्री हिट असेल. यावेळेस मात्र चांगला फटका, चांगला चेंडू परंतु पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट भागामध्ये यावेळेस फटका खेळला जातोय. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29. 29 धावा धावफलकावर. 3 बॉल बाकी आहेत अजूनही तिसऱ्या षटकातले, जिथे आपण बघू शकतात 3 बॉलचा खेळ झालेला आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अपोलो चिंचणी टीम आणि खास करून मयूर 12 मध्ये 20 वर खेळतोय. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही धुरा सांभाळतो मयूर. यावेळेस मात्र आणखीन एक स्टंपच्या मागेच खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र यावेळेस आपण बघू शकतात डॉट बॉल आलाय. हा बघा अगदी वाईड लाईनीवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा बघा बॉल कांद्याच्या अगदी जवळून जात असताना आणि डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी होत आहे. आणखीन एक चांगला बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल इकडे मात्र पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 30 धावा धावफलकावर. ओव्हरची सुरुवात थोडी खराब झाली होती, परंतु आता स्वतःला सावरत असताना हा गोलंदाज मागच्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये 30 वर धावफलक जाऊन पोहोचलंय. शॉर्ट बॉल, खराब बॉल आणि यावेळेस मात्र हुकचा फटका चाललाय मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 34 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर बजावडी जाईल. गोलंदाज इथे संतोष पाटील साहेबांचे जो स्वागत आहे, संतोष पाटील साहेब सालवड यांचे इथे स्वागत आहे.
यश किनी अगदी आपण बघू शकता आता एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगला क्रिकेट खेळलेला आहे, परंतु बघूया इथे धावा मात्र 34 झालेले आहेत. आतापर्यंत बघितलं जर 50+ धावा झाल्या तर थोडं जड जात आहे चेसिंग करताना, आणि इकडे मात्र अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक करावं लागेल हररवाडी टीमला. हे बघा फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत खासदार चषक आणि आमचे मान्यवर हे सर्व विदुरजी पाटील साहेब आणि VIP ग्रुप. यावेळेस फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पहिला विकेट येणार. इथे मात्र चांगली कॅचिंग यश किनीने इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू दिलाय. त्यावेळेस मात्र विकेट मयूर बॅक टू डग आउट बजाव. मास्टर अगदी मेगा स्क्रीनवर हा फोटो जो आपण पाहतायत 12 तारखेला घरातून निघून गेलाय, कोणालाही न सांगता. कुठे दिसला तर आढळला तर मात्र कॉन्टॅक्ट करू शकतात आपण. चेतन समीर उंबरकर त्यांचे भाऊ आहेत कल्पेश झिरवा, हे नंबर आहेत, या नंबरवर तुम्ही संपर्क करावा. कुमार चिन्मय समीर उंबरकर मंगळवारी दिनांक 12/5/2026 रोजी रात्री चिंचणी धोबी तलाव येथून राहत्या घरातून कोणाला न सांगता निघून गेलाय. कोणालाही कुठेही आढळला तर कृपया करून या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नवीन फलंदाज विघ्नेश आणि हलक्या हाताने मात्र यावेळेस ऑन ड्राईव्ह केलेला फटका आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आपण पाहू शकतात आणि 35 आपण स्कोर कार्डवर आलेले आहेत. एक गडी बाद. चांगली गोलंदाजी होत असताना 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी यश किनी. षटक क्रमांक 14 वैयक्तिक दुसरं. आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत यश किनीने आणि 9 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 4था बॉल घेऊन तयार होईल यश. आजच्या रात्रीची तिसरी मॅच आपल्या भेटीला आली. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. यावेळेस वाईट आलाय, बघूया. 10 ते 15 सेकंदामध्ये तुम्हाला रेफर करायचं. आणि यस इथे मात्र चॅलेंज केलंय, पंचाचा निर्णय आला जिथे मात्र व्हाईट बॉल दिला आणि फिल्डिंग टीमने मात्र रेफर केलंय. पाहूया वॉर्ड रूम मध्ये थर्ड अंपायरचा डिसिजन काय येणार. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच प्रसाद वॉरियर्स 5757 नाणेवली आणि त्यांच्या विपक्षात पाम 11. यस व्हाईट बॉल असेल, रेफर देखील गमावला आहे फिल्डिंग टीमने. एक रेफर दोन्ही टीमला व्हाईट बॉल आणि बीमर बॉल साठी. आणि जिथे आपण बघू शकता जर सक्सेसफुल झाला तर तुमच्याकडे टिकून राहणारा रेफर, अनसक्सेसफुल झाल्यावर जे ऑनफिल्ड डिसिजन असेल ते तुम्हाला मान्य करावे लागेल. पटका इकडे मात्र खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि लॉंग ऑफ रिझनला कॅच करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अंकुश च्या खेळीला लागले. अंकुश विकेट बजाव. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये धनेश आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरा विकेट यश किनीच्या नावावर.
हो चांगला बॉल स्लोवर मात्र यावेळेस बॉल हाताळलाय. चेंज ऑफ पेस लेग कटरचा बॉल बॅकफुटवर जाऊन अगदी आपण बघू शकता. बघा सिंगल साठी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल अगदी बॉलरच्या हातामध्ये गेलाय. बॅक टू द बॉलर आणि डॉट बॉल येत असताना चांगली. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. शेवटच्या बॉलवर मात्र चौकार आलाय. हा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका मनगटाचा चांगला वापर केला फलंदाजाने आणि चेंडूला कॅप मध्ये पाठवला. मी मला चित्रक्षकाने प्रयत्न केलं पाहिजे कॅच साठी कारण की जेव्हा मात्र या रीतीचा बॉल तुमच्याकडे येतो तुम्हाला माहिती आहे टप्पा पडल्यावर अवघड होऊन जाईल तेव्हा मात्र बॉलवर जाणं हे योग्य निर्णय असते. आणि 4 ओव्हर नंतर 40 आजच्या रात्रीमध्ये आपण बघू शकतात 17,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. प्रमोदजी शेडगे सर आपण कुठे असतील त्यांना विनंती आपण या. प्रमोदजी शेडगे सरांना मी विनंती करेल. यावेळेस देखील मात्र कॅचवर नाही गेला क्षेत्ररक्षक. मागच्या 2 बॉलवर दोन्ही वेळेस मात्र फिल्डर इकडे आपण बघू शकतात बॉलची वाट बघतोय. गोलंदाज 5व्या ओव्हर मध्ये आपण बघू शकतात मिस्टर प्रतीक. दोन विकेटच्या नुकसानात रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन जिथे आपण बघू शकतात टप्पा पडल्यावर थोडा मात्र लेग कटरचा बॉल लेग बाईचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता 42 स्कोर कार्डवर. अपोलो चिंचणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नाणेवली आणि त्यांच्या विपक्षात पाम 11 प्रसाद वॉरियर्स 5757 नाणेवली आणि त्यांच्या विपक्षात पाम 11. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण येऊन राहा टॉस करण्यासाठी. आणखीन एक वाईड बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43 फॉर 2 अपोलो चिंचणी. 5वी ओव्हर सुरू आणि जिथे आपण बघू शकतात 43 धावा आहेत. 2च चेंडू फेकून झालेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल हा देखील मात्र डाऊन दी लेग साइड हा देखील येणार वाईड. वेगाने मात्र चेंडू फेकला होता परंतु लाईन खराब होती. थोडा सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाला बघा परंतु इकडे मात्र डाऊन दी लेग साइड. आता मात्र फटका फसलाय उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. यश किनी कॅच करतोय. विघ्नेश बॅक टू डगआउट बजाव. या आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गणेशजी गरज साहेब त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संतोषजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या खासदार चषक 2026च्या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या मनपूर्वक धन्यवाद. धावा धावपलकावर 9 फलंदाज डाव्या हाताचा जिग्नेश आणि यावेळेस मात्र फटका प्रॉपरली टायमिंग नव्हता परंतु गॅप मध्ये गेला आणि चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार 4. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 48 स्कोर कार्डवर 48. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 48
धावा धावपलकावर, 3 गडी बाद. ज्यानंतर आणखीन 1 ओव्हर असेल. यावेळेस मात्र सोपा कॅच ड्रॉप, संधी धावून आली होती. इथे मात्र आपण बघू शकता 2 धावा पूर्ण होताना 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 50 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग होत असताना कॅचिंग मात्र इकडे खराब झालेली आहे. बरेचसे कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. हरणवाडी टीम कडून 5 बॉलचा खेळ होतोय. शेवटचा बॉल जिथे मात्र डिलिव्हर केला जाईल. बघा हरणवाडी टीम, तुमचा वेळ मात्र संपलेला आहे. एक प्लेअर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. आणि इकडे पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. भरपूर वाईट बॉल आले जिथे आपण बघू शकतात स्कोरबोर्ड 51 स्कोर कार्डवर एक्स्ट्रा धावा कुठे ना कुठे पाहायला मिळत आहेत. 51. उद्याचा पॅनल ग्रामीण पॅनल असेल. 13 ते 14 टीम आपल्याला पाहायला मिळतील आणि 4 ओव्हरच्या मॅचेस उद्याच्या दिवस आणि रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 51 स्कोर कार्डवर शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा फुल टच बॉलला सरळ गेल्या शॉर्ट थर्डमॅनला हातामध्ये. ओ डायरेक्ट हिट, खराब थ्रो होता. आणि इथे मात्र ओव्हर समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 10.20च्या सरासरीने 51 3 गडी बाद. शेवटची ओव्हर, अंतिम ओव्हर. बघा 5 मिनिटांमध्ये ही देखील ओव्हर तुम्हाला संपवावी लागेल आणि एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. टीम MS अभिनव CC हरणवाडी एसडीचे मास्टर बजाव. थँक्यू डीजे. उद्याच्या दिवसामध्ये आपण याच विभागातील पंचक्रोशीतील जे संघ आहेत ज्यांना खूप खेळण्याची इच्छा प्रकट झालेली आहे खासदार चषक 2026 मध्ये आणि त्यांच्यासाठी उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कोणाच्याही मनात शंकेची पाल न निर्माण व्हावी त्यासाठी या ठिकाणी आपण लाईव्ह लॉट्स टाकले जाणार आहेत. 14 टीम्समध्ये लाईव्ह लॉट्स टाकले जाणार आहेत. मी टीमची नावं घेतो. जर सदस्य असतील किंवा त्या संघाचे प्रतिनिधी जर असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. अन्यथा तुम्ही मोबाईलवर किंवा घर बसल्या मॅचचा आनंद घेत असतील स्मार्ट टीव्हीवर तर तुम्ही लाईव्ह लॉट्स अगदी थोड्याच वेळात टाकले जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण आमचे आयोजक सज्ज झालेत. या षटकानंतर संघाची नावं घे आणि लाईव्ह लॉट्स टाकले जाणार आहेत. पहिला बॉल आणि इकडे आपण बघू शकता चेंडू बऱ्याच काळात पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, जज करतोय, हातामध्ये बॉल पडतोय परंतु कॅच होत नाही आणि 2 पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न 3 देखील पूर्ण. पहिल्या बॉलवर 3 ने झाले सुरुवात. शेवटची ओव्हर आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळते 54 54 स्कोर कार्डवर. येणारे 5 बॉल बाकी असतील खासदार चषक 2026. अगदी ज्या ज्या टीमची नावं घेतली जातील थोड्याच वेळाने ड्रॉ टाकण्यात येणार आहे. त्यांनी नावं घेतो. बाणगंगा टीमचा सदस्य गुड मॉर्निंग, त्यानंतर RD, यंगस्टार, फायर A, जानता राजा, गोल्डन पास्तळ, सालगाव, सालवड, कुडन, TAPS, परनाळी, TAPS, त्यानंतर परनाळी, फायर B, एअरबर्ड या 14 टीमच्या सदस्यांनी आपण असतील तर या. अन्यथा 2 ते 3 मिनिटांनंतर पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी रिसीव्ह करणार आहोत. त्याची नोंद घ्यायची. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, 6व्या मॅच कडे आता मात्र डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर 3, दुसरा बॉल मात्र आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चला बॅटिंग टीमला देखील विनंती आहे वारंवार मिटिंग घेऊ नका. आणि इथे आपण पाहू शकता 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज जिग्नेश स्ट्राईकवर. जिग्नेश आणि काय फटका खेळला जिग्नेशने. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. उजव्या हाताचे फलंदाज देखील इतका लांब लचक फटका खेळत नाही परंतु डाव्या हाताच्या फलंदाजाने हा चेंडू फेकून दिलाय. 6 धावेसाठी आपण पाहू शकता आजच्या रात्रीतला सर्वात चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अप्रतिम कमालीचा फटका जिग्नेशच्या बॅट मधून. 6 धावा षटकार. 6 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 60 स्कोर कार्डवर. 3 बॉल फेकून झालेत. एकदा नाही, दोनदा नाही,
10 वेळा नाही तर 50 वेळा 100 वेळा जरी दाखवला तरी बघत राहावा असा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्क शॉर्ट बॉल आणि पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर 6 धाब्यासाठी षटकार 2 मध्ये 2 स्कोरबोर्ड 66 3 विकेटच्या नुकसानात बजावडीचे. मास्टर शेवटचे ओव्हर आणि जिथे मात्र आपण बघू शकतात मागच्या 2 बॉलवर 2 षटकार प्रणयच्या अगेन्स्ट. इथे मात्र जिग्नेशच्या बॅट मधून 2 षटकार येत असताना डाव्या हाताचा कमालीचा फलंदाज पाहायला मिळतोय. अपोलो चिंचणी टीम कडून टोटल पोहोचवले 66 वर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 66 मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. अवघड जाणार आहे चेस करताना. यानंतर नाणेवली आणि त्यांच्या विपक्षात टीम असेल पाम. आणखीन एक चांगला फटका. क्या बात आहे. सुपर बॅटिंग ऑन साइड ऑफ साइड दोन्ही बाजूला मात्र फटकेबाजी सुरू आहे. सुपर फटका चेंडू चालला सीमा पार येतोय 4 चौकार. स्कोरबोर्ड 70. शेवटचा बॉल असेल शेवटच्या ओव्हर मधला 70. काय बॅटिंग होत असताना बॅटिंग बघायला देखील मजा येते. प्रेक्षकांना देखील ऑनलाईन प्रेक्षक पाहतात ते देखील पात्र खुश आहेत ही बॅटिंग पाहून. बघा काय फटका आहे. ऑनलाईन ऑफलाईनचा जमाना आहे आणि ऑन साइड ऑफ साइडला ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मात्र चांगला स्ट्रोक डीप मध्ये जात असताना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धाबा देखील पूर्ण. 2 धाबेनिशी हाऊस फलक आपल्याला पाहायला मिळते 72 72 आणि 73 टू विन. आपण पाहू शकता टीम अभिनव सीसी हरणवाडी संघाला मोठं टार्गेट MS अभिनव सीसी हरणवाडी 73 धावा बनवावे लागतील. चला टॉस करूया जिथे आमचे साथी समालोचक पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये आणि पुढच्या इनिंगला सुरुवात होणार तसा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सरांचा. धन्यवाद प्रीतमजी घरत. या पण लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत लाईव्ह. सूरज यादव या लाईव्ह लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत. आपण ऑन स्क्रीन पाहू शकतायत. गोल्डन पास्तळ वर्सेस आपण लाईव्ह पाहू शकता घर बसल्या. फायर बी हा पहिला सामना सध्या लाईव्ह लॉट्स आपण पाहत आहेत. त्यानंतर सेकंड मॅच बाणगंगा वर्सेस TAPS टॅप्स. TAPS वर्सेस बाणगंगा हा दुसरा सामना. परनाळी परनाळी वर्सेस फायरे. परनाळी वर्सेस एअरबर्ट. परनाळी वर्सेस एअरबर्ट. सालगाव वर्सेस. सगळ्यांना किती एक्साइटमेंट लागले. सालगाव वर्सेस
गुड मॉर्निंग. सालगाव वर्सेस गुड मॉर्निंग. त्यानंतर कुडन वर्सेस आरडी. कुडन वर्सेस आरडी. यंगस्टर वर्सेस जानता राजा. यंगस्टर वर्सेस जानता राजा. तर अशा प्रकारचे लॉट्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. चला, नाणेवाली टीमचे कॅप्टन आणि पाम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. पाम वर्सेस नाणेवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. सानिया पाटील, दीपक पाटील यांची कन्या या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तिचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे शब्द सुमनांनी. चला, पाम टीमचे कॅप्टन या. या दोन्ही टीम कॅप्टन नाणेवली आणि पाम या दोन टीम दरम्यान होणार टॉस. यस, उद्याच्या मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 वाजता सुरुवात होणार मॅचला, हे देखील लक्षात घ्या. गोल्डन पास्तळ आणि त्यांचे विपक्ष फायर पास्तळ बी ही पहिली मॅच असेल. बाणगंगा आणि त्यांच्या विपक्ष TAPS ही दुसरी मॅच असेल. परनाळी आणि त्यांचे विपक्ष परनाळी त्यांचे विपक्ष फायर ए ही तिसरी मॅच असेल. एअरबड्स वर्सेस सालगाव ही चौथी मॅच असेल. गुड मॉर्निंग वर्सेस कुडन ही पाचवी मॅच असेल. आरडी वर्सेस यंगस्टार ही 6वी मॅच असेल. आणि जानता राजा वर्सेस सालवड ही 7वी मॅच असेल. वेळेवर दिलेल्या मध्ये आणि 7 मध्ये देखील ड्रॉ टाकण्यात येईल, हे देखील लक्षात घ्या. 7 मध्ये देखील ज्या सुपर 7 मध्ये जातील त्याच्यामध्ये देखील लॉस टाकण्यात येणार, हे देखील लक्षात घ्या. यस, 7 मध्ये एकाला बाय मिळेल. जाऊया टॉसकडे, जिथे मात्र टॉस केला जाईल.
येस उपसरपंच मॅडम अर्चनाजी पाटील मॅडमच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. नानिवली आणि पाम. नानिवली टीमचा कॉल असेल. हेड आणि हेड. टॉस विन नानिवली. धन्यवाद उपसरपंच मॅडम. काय घेणार? आम्ही प्रथम बॉलिंग करू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. तुम्हाला देखील बेस्ट लक. अगदी वेळ होत आहे. मॅच ऑन झाली आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. प्रमोदजी शेडके सर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच प्रीतमजी घरत यांचा आवाज आपण ऐकतायत. यावेळेला ऑन साईटला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न वारंवार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता 2 पॉईंटच्या अगदी मधोमध बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अभिनव सीसी आज हरणवाडी हा संघ MS11 या नावाने खेळत असताना पाहायला मिळतोय. टार्गेट 73चं ठेवलं गेलंय. प्रथम बॅटिंग करत असताना अपोलो चिंचणी, मयूर तामोरे एक हरवणारी खेळाडू. यावेळेला स्विचिटचा फटका, गॅपमध्ये बॉल, परंतु काय बॉलला स्टॉप केलंय. ग्रेट फिल्डिंग. निशाल पुढे सरसावला गेला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग होत असताना अंकुश वजेच्या हातामध्ये बॉल यावेळेला कलेक्ट करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. काय बॉलिंग यावेळेला मयूर तामोरेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. पहिलं षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट बॉलिंग होत असताना आपण पाहू शकलात. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट 73 धावांचं आणि आता इथून 30 बॉलमध्ये 70 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि नेहमीच म्हटलं जातं की एक महान विजेता होण्यासाठी मी सर्वोत्तम आहे हे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला सांगतील त्यावेळेला कोणतीही गोष्ट ही अवघड राहणार नाहीये. ती अशक्य, ती शक्य गोष्ट होऊ शकेल, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स हा गुगलवर तुम्हाला शब्द मिळेल, परंतु तो स्वतःला निर्माण करावा लागतो. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जे बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स दोन्हीही टीमच्या बाजूने सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. जसं मयूर तामोरेने चांगली गोलंदाजी केली, आता यश किनीसारख्या एक तगड्या फलंदाजाला संधी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर व्यवस्थित कोऑर्डिनेशन नाही आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. फक्त हलकीशी बॅटची एज होती आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेलाय. यश किनीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. 4 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऑन स्ट्राईक सध्या आपण पाहू शकतायत हर्ष. गोलंदाज सज्ज होईल विघ्नेश. यावेळेला ऑन साईडला कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. गुडघ्यावर बॅलन्स केलं, स्वीट स्पॉटला अगदी मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. सुपर टायमिंग अप्रतिम आपण पाहू शकला. ज्या पद्धतीने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी या बॉलला फेकून दिलं. यावेळेला स्विच हिटचा फटका. वाह, क्लास स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला हर्षच्या बॅट मधून. ऍज अ स्विफ्ट, ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला आपण पाहिलं तर डेफिनेटली हा बॉल आणि इथून जर आपण पाहिलं तर कदाचित बेल्स
जरूर खाली पडली आणि इथून जर आपण पाहिलं तर यस फलंदाज हर्ष बॅक टू द डगआउट. काय वेग होता यावेळेला विघ्नेशचा, अप्रतिम वेग आपण पाहू शकतायत. हर्ष बॅक टू द डगआउट, अप्रतिम अप्रतिम. आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल यष्टांचा वेध घेत असताना वेल्स मात्र यावेळेला जरूर आपण खाली पडले आणि ह्या वेळेला आपण पाहू शकतात फलंदाज बाद होताना क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. उद्या 15 मेचा दिवस असेल आणि या पंचक्रोशीतील संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. उद्या बरोबर 3:30 वाजता तुमची रिपोर्टिंग टाइम असेल. 3:45 टॉस होईल आणि 4 वाजता तुम्हाला ॲक्युरेट मॅच खेळावीच लागेल, नो एक्सक्यूज. आणि 4-4 षटकांचे सामने असतील याची दखल घ्यायची आहे. पहिला सामना असेल गोल्डन पास्तळ वर्सेस फायर बी, दुसरा सामना असेल बाणगंगा TAPS वर्सेस बाणगंगा. या दोन टीममध्ये परनाळी वर्सेस फायर ए, एअरबर्ड्स वर्सेस सालगाव, गुड मॉर्निंग वर्सेस कुडन, त्यानंतर RD वर्सेस यंगस्टार आणि जांता राजा वर्सेस सालवड. अशा पद्धतीने उद्याच्या दिवसातील पंचक्रोशीतील संघ हे 14 टीम्सला प्राधान्य दिलं गेलंय आणि 3:30 वाजता तुम्हाला यायचंय परफेक्ट. सध्या राज पुजारी माट्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्या समोर वैभव तामोरे यांना सुद्धा आपण पाहू शकताय त्या मॅचचा आनंद घेत असताना. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम, वेलकम आहे. संघाची धावसंख्या 13, लॉस ऑफ 2 विकेट, 13वर 2. विघ्नेश चांगला बॉल होता, पायावरचा बॉल अगदी मिड ऑफ क्रॉस करत असताना एक नंतर डेफिनेटली मिळेल. लॉंग ऑफ पर्यंत बॉल पोहोचलाय, फेके पर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तेवढीच मयूर तामोरीची चांगली विकेट किपिंग. या 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकाच्या समाप्ती अखेर MS11 अभिनव CC हरणवाडी हा संघ जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अपोलो चिंचणी या टीम बरोबर खेळत असताना 73 धावांचा पाठलाग करताना 7.50च्या सरासरीने खेळलेत आणि टायमिंग बरोबर तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेला आहे तो 9 मिनिटाचा. त्यामुळे टायमिंग खूप महत्त्वाचा आहे. 24 बॉल 58 रन, टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. आणि या खेळात वेळ फार महत्त्वाचा भाग आहे, कारण घड्याळाचा काटा हा कोणासाठी थांबणार नाहीये. पहिल्या इनिंगला आपण पाहिलं अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना क्लास दाखवला जिग्नेशने आपल्या बॅटमधून. अप्रतिम. हिमांशू सिंगची हीच ताकद आहे की कोणत्या क्षणाला कोणत्या वेळेवर कसं हायलाइट्स दाखवायचं आहे. हिमांशू सिंगची ताकद पाहायला मिळते आणि काय कॅमेरा वर्क अप्रतिम. अनुराग चव्हाण अँड सूरज यादव यांच्या माध्यमातून अप्रतिम. बॅकफुटला गेले, चाबुक शॉट पाहायला मिळतोय बॅकफुट पंच करत असताना. ते बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येतील, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि फेके पर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 17 या धावसंख्येवर 17, लॉस ऑफ 2 विकेट. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत आणि क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल. लाईफ लाईन सुनील मनोहर गावस्कर वेंगुर्लेचे राहणारे 32 षटकं ही मात्र बिना हेल्मेटने झळकावणारे असे फलंदाज. त्यांनी सांगितलं की 1-1 रन म्हणजे लाईफ लाईन आहे. अप्रतिम. बॅकफुटला जात असताना फक्त चेंडूला दिशा दिली, फोर्स केलं या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने 18 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकात मयूर तामोरेने चांगली गोलंदाजी करत खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली होती. फक्त 3 धावा अवघ्या खर्च केल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर यश किनी आहे तोपर्यंत धावांचा वेग वाढेल यात मात्र शंका नाही आहे, कारण मॅन इन फॉर्म म्हणून ओळखला जातो. ऑन साईडला परंतु सॉफ्ट डिसमिसल जिग्नेश. ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. महत्वपूर्ण भाग, परंतु नो बॉल. दैव देतीनी कर्म नेते. जरी झेल या वेळेला घेतला असता तरी सुद्धा आपण पाहू शकतायत की तिथे विकेट मिळाली नसती. या वेळेला मयूर तामोरे कदाचित ओ स्ट्रिपिंग असेल
आणि त्यामुळेच आपण पाहतायत पंच राकेश राव सर बरोबर ॲज अ शार्प ॲज अ निडल सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात आहेत. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी काय असते पंचांनी दाखवलं. फ्रीचा बॉल, या बॉलला लिफ्ट केलं गेलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक रन ॲड होत असताना पाहायला मिळते. फ्री हिट कंटिन्यूज राहील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेले. 73 धावांचा पाठलाग करताना आता 51 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. मयूर तामोरे, अनुभव आहे नो डाऊट. या वेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. यश किनीच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. What a shot, easily done and look at the distance out of the park. काय फटका खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतोय. 28 ला 2. MS11 अभिनव सीसी हरणवाडी. यावेळेला थोडासा दूर ठेवला होता बॉल. अंकुश वजे क्लोज कीपर आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला. मयूर तामोरे कमबॅक करणं जाणतो. मागच्या बॉलमध्ये काय झालं यापेक्षा या बॉलमध्ये मी काय करणार आहे, कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो, हे सत्य आहे. यावेळेला स्विचीचा फटका वन हँडने फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यश किनीच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. अपोलो चिंचणी टीमने 2 षटकं चांगली हाताळली, परंतु आता या षटकामध्ये धावांचा वेग वाढत असताना तब्बल 12 रन आतापर्यंत खर्च केलेत 5 बॉलमध्ये. 29 ला 2. 29 लॉस ऑफ 2 विकेट. ही जोडी खूप महत्त्वपूर्ण असेल. प्रसाद ऑन स्ट्राईक कॉन्ट्रीब्युशन करणं खूप गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, मग गोलंदाज असो किंवा फलंदाज असो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ. अखेरीस 30 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल 43 रन हे सामन्याचं समीकरण आहे. आणि बरोबर आता 18 बॉलमध्ये तुम्हाला 43 रन आणि वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ 24, एकंदरीत 14 मिनिटांचा अवधी या ठिकाणी घेण्यात आलाय. 18 बॉल आणि 43 रन. 18 बॉल 43. सामना बॅलेन्सिंग आहे. 14.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. खासदार चषक 2026 सध्या आपण पाहतायत आणि ऑन स्क्रीन कालच्या दिवसात भावेजी धर्ममेहर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं होतं. आज ते मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. घिवली गावचे उपसरपंच आपलं वेलकम आहे. वैभव तामोरे त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला एन्जॉय करतायत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. घिवलीचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली, वेलकम आहे. भावेजी धर्ममेहर साहेब आपलं सहर्ष शब्दसुमनांनी स्वागत आहे. अनुराग चव्हाण बरोबर कानाकोपऱ्यात प्रत्येक चांगल्या व्यक्तिमत्वांना मात्र ते शोधत असतात. ही त्यांची खूबी राहिली. म्हणूनच पालघर डिस्ट्रिक्टचं बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ब्रँड ऑफ कमारे आणि सूरज यादव एका साईडला. रॉकी ग्रुपमध्ये 11 दिवस मात्र सूरज यादवने सुद्धा गुड वर्क केलं. 30 धावा 2 गडी बाद. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. ट्विस्ट, ड्रामा, थ्रिलर, शेवटच्या बॉलपर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच क्रिकेटचा खेळ. आणि तोच क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे ना. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. यावर ऑन दी टोस खेळला गेलाय. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न अंकुश वजे येत आहेत, परंतु इथे कॅच ड्राफ्ट. मात्र एकच रनवर सॅटिस्फाईड. यश किनीला स्ट्राईक येते, कारण यश सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. सातत्य खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. पहा हा झेल जो सुटला गेला, यावेळेला सोडला गेला असंच म्हणायला हरकत नाही आहे. 3 फिल्डर आले होते. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावला, त्याने फील्ड केलं. फेकी येईपर्यंत 1 रन कंप्लीट झाली. 31 धावा. आता बॉल आहे तुमच्याकडे 17 आणि 17 बॉलमध्ये 42 असं सामन्याचं समीकरण आहे.
गोलंदाज सज्ज होईल. धनेशचा हा बॉल, थोडीशी बॉलला फ्लाईट दिली, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय मयूर तामोरेच्या. तत्पूर्वी हा बॉल पहा ज्या पद्धतीने अप्रतिम लेग ब्रेक बॉल होता. वाह, काय फिंगरचा वापर केला होता. ब्युटी ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये असावी. अलीकडच्या क्रिकेटमध्ये आधुनिक क्रिकेट, झपाट्याने क्रिकेटची वाढ झाली, त्यामुळे तुम्हाला अपडेट राहावं लागतं प्रत्येक बॉलवर. मग फलंदाज कशा पद्धतीने तुमच्यावर आक्रमण करेल याचा नेम नाही आहे, कारण टेक्नॉलॉजी आल्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाचा अभ्यास करत असतो आणि त्यानुसार तो बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंग करतो. या सगळ्या गोष्टी मात्र तिसरा डोळा उघडला अर्थातच यूट्यूब लाईव्ह. बॅटची एज घेत फर्स्ट स्लिपकडून बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रन मिळेल 1. संघाची धावसंख्या 32. धावा थांबवले धनेशने. 15 बॉल 41 रन. हे सामन्याचं समीकरण MS11 मोतीलाल शाह यांनी पुरस्कृत केलेला संघ अभिनव CC हरणवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. काल घेवली टीमला त्यांनी पॅकर्स होते. चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली आणि अखेरकाशी जागमाता रावळे टीमने कमालीचं प्रदर्शन दाखवलं. टॉप 8 पोहोचले. पुन्हा एकदा धनेश थोडासा रनअपमध्ये चुकतायत. डेड बॉल. अक्षय नाईक यावेळेला पंचांच्या भूमिकेत आहेत. एका साईडला राकेश राऊत यांना आपण पाहू शकतायत, कैलाश पागदरे यांना आपण पाहतायत. तिन्ही उत्कृष्ट पंच या स्पर्धेला नेमण्यात आलेत. काल अभिषेक तांडेल मॅन फ्रॉम सातपाडी उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा जॉईंट होतील. ऑन साईडला क्रीजचा चांगला वापर केला. जिग्नेश येत आहेत. पुन्हा एकदा चुकी. चुकांवर चुका होत आहेत. दुसऱ्या रनसाठी पलटले. चुकीच्या एंडने फेकी आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन मिळतील मिस्टर प्रसादच्या बॅटमधून. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वाचा हा भाग आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. हा बॉल पहा ज्या पद्धतीने क्रीजचा चांगला वापर केला होता. खूपच शफल 6व्या स्टंपला आले होते आणि तिथून पिक करण्याचा प्रयत्न केला होता या बॉलला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. बरोबर आता 39 रनची आवश्यकता 14 बॉलमध्ये. स्विच हिटचा फटका घ्या. झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसावा लागेल. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. शानदार आणि बहारदार खासदार चषक षटकार. थँक्यू. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत पाहायला मिळते 40. आता विजयासाठी 33ची आवश्यकता. 13 बॉल 33. 13 बॉल 33. काय फटका खेळला होता अप्रतिम प्रसादच्या बॅटमधून. 7 बॉलमध्ये 14 रन आलेत. 11 बॉलमध्ये 13 आणि आता इक्वेशन असं आहे की 13 बॉल 33 रन. MS11 अभिनव CC हरणवाडी या टीमला विजयासाठी. आता इथून ब्रेक थ्रू लावून देईल का धनेश. षटकार तर आलेत, कॅचेस सुद्धा सुटलेले आहेत, त्यामुळे एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल थोडासा खाली राहिला. सबमरिंग डिलिव्हरी. बॉल डॉट. 4 षटकांचा खेळ अखेरीस 40 रन. हा बॉल प्रिव्हियस आपण पाहू शकतायत. अप्रतिम वेगवान बॉल होता आणि मयूर तामोरे काय अप्रतिम बॉलला गॅदर केलं. 40 रन आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या दाखवत असताना मिस्टर अनुराग चव्हाण, त्यामध्ये अथर्व राऊत यांना आपण पाहतायत, विघ्नेश ठाकूर यांना आपण पाहतायत, हिमांशु सिंग आणि आमचे 12th मॅन दोन्ही टीमचे, त्यांचं सुद्धा आपण करूया. आणि हा डगआउट सध्या सन्नाटा पसरलाय, शांत राहिलाय, परंतु आमच्या गावाच्या नावासाठी हे 2 खेळाडू खेळत आहेत, त्यामुळे तो अभिमान वेगळाच आहे. कारण गावाच्या नावाची जर्सी परिधान करण्याने तुमच्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. 40ला 2 ग्रामीण क्रिकेटर आणि या फोटोमधील व्यक्ती जो कुमार चिन्मय नानू समीर उंबरकर, ज्याला नानो या नावाने ओळखलं गेलं, मंगळवार दिनांक 12/5/2026 रोजी रात्री चिंचणी धोबी तलाव येथून राहत्या घरातून कोणालाही न सांगता तो निघून गेला आहे. अद्याप तो घरी परतलेला नाही आहे. या मुलाबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा हा मुलगा कुठेही आढळून आल्यास कृपया खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. कुमार चेतन समीर उंबरकर भाऊ आणि कल्पेश झिरवा यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तो लवकरात लवकर मिळेल हीच अपेक्षा आपण बाळगूया.
यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वा काय फेकी केले यावेळेला. ॲक्युरेट थ्रो मृणाल मॉन्टी. यावेळेला अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. काय खांद्याचा वापर केला, शोल्डरचा वापर करत असताना, आणि प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात. वा मृणाल वा. मॉन्टीचा काय थ्रो होता पहा. काय थ्रो यावेळेला आपण पाहू शकतायत. परफेक्ट. मयूर तामोरेला थोडंसं सुद्धा हलता आलं नाही, फक्त बॉल बरोबर आला आणि मयूर तामोरे सुद्धा खुश झाला आणि तिथे स्तब्ध झाला की कोणता फलंदाज येईल यावेळेला स्ट्राईक एंडला. तर आता आपण पाहू शकतायत प्रसादला परतावं लागेल. एक बिग विकेट गॉन. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खासदार चषक 2026 आजची तिसरी रात्र या स्पर्धेची पाहायला मिळते आणि ऐतिहासिक मैदान सध्या आपण पाहत आहेत आंबटगोड मैदानात आपण आहोत. बऱ्याच खेळाडूंनी, बऱ्याच संघांनी यश अपयश हे पचवलेले आहेत या मैदानात. कोणाला मात्र हसू दिले तर कोणाला रडू दिले या मैदानाने. कारण म्हणूनच आंबटगोड हे मैदान प्रत्येकाच्या निदर्शनास येतं, प्रत्येकाच्या लक्षात राहतं आणि प्रत्येकाला हुरहुर लागलेली असते की आंबटगोड मैदान पास्तळच्या कधी स्पर्धा येईल, कधी पाऊस थांबेल आणि कधी मात्र टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होईल. त्यामुळे हे ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आपल्याला पाहायला मिळते या पालघर जिल्ह्यामध्ये. 41ला 3, 11 बॉल 32 रनची आवश्यकता. यावर ऑन साईडला पिकअप शॉट. वा काय फटका खेळलाय, परंतु फिल्डर येत आहेत आणि सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. क्लास दाखवला यावेळेला. नीडर मनाने आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय आणि सरळ बॉलला सौरभच्या बॅट मधून सौरभ गांगुली दादा स्टाईल मध्ये मात्र यावेळेला फेकून दिलं. काय फटका खेळला होता, अप्रतिम. आपण पाहू शकतायत 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. अप्रतिम फटका. एका क्षणाला तर असं वाटलं की स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला तो फटका तो आठवावा अशा पद्धतीने हा फटका खेळला गेला आणि संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 47. परंतु त्यानंतरचा कमबॅक. वा वेगवान मारा यावेळेला पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. थोडासा लो फुलटॉस बॉल होता. वाईट यॉर्कर ने मात्र चेंडूची सांगता झाली आणि मयूर तामोरेच्या बरोबर 2 पायांच्या मधोमध बॉल गॅदर होत असताना पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि 26 रन. लक्षात असू द्या, 9 बॉल 26 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आकाश. मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. कधी कोणत्या बाजूने सामना झुकेल याचं नेम नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार. आकाश. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती, पंचांनी दाद फेटाळून लावली आणि लेग बायचा इशारा राकेश राऊत सरांकडून येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48-48 या धावसंख्येवर. अपील जरूर केली परंतु पंचांनी पिचिंग पाहिली होती. आता 8 बॉल आणि 25 रन. एक षटकार सामन्यामध्ये सर्व काही पलटवार करू शकेल. 1 विकेट पारडं जड होईल अपोलो चिंचणी या टीमचं. थरार चित्त थरारक सामना आणि लक्षवेधी सामना पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. मात्र अजून धडधड सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सौरभ आला, सौरभने एक षटकार ठोकला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगल मिळाली, त्यानंतर यशकिने आता स्ट्राईक एंडकडे आहे. 12 बॉलमध्ये 14 स्ट्रगल करतोय. परंतु हा मॅच विनर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कारण तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात ती गुणवत्ता 100% दाखवावे लागतात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु जीवाची आकांक्षा केली होती. अगोदरच थोडेसे मात्र यावेळेला स्लिप झाले आणि डायरेक्ट हिट करण्याचा इरादा मयूर तामोरे चुकी केली. थोडीशी अंगलट कदाचित येऊ शकेल कारण इथे डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. 2 रन्स मिळतील. आता जर इथे षटकार कदाचित आला तर या ओव्हरथ्रोचा कुठेतरी विचार केला जाईल, यात ती मात्र शंका नाही आहे. आता बॉल आहे तुमच्याकडे
7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 23. 7 बॉल आणि 23 रन. काय मॅच अप्रतिम पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळेच प्रत्येक खेळांच्या प्रकारात या खेळाला राजा हा खेळ म्हणून संबोधला जातो. 7 बॉल 23. त्या बॉलला लेफ्ट केलं. पहा गोलंदाजाचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालंय. आता इथून 1 रन मिळेल. 7 बॉल 22 हे सामन्याचं समीकरण. परंतु आकाश एक हुन्नरी खेळाडू, हार न मानणाऱ्यांपैकी मात्र हे खेळाडू आहेत. त्यामुळे मॅच अजूनपर्यंत अप्रतिम आणि पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. वेळेला चांगला बॉल होता. अप्रतिम बॉल आकाशचा, बरोबर पायावरचा बॉल. 1 रन मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या 52. 6 बॉल 21. 6 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा खासदार चषक 2026. थँक्यू. बरोबर 25 मिनिटे घेतली 5 षटकांसाठी. त्याबद्दल धन्यवाद अपोलो चिंचणी टीम. कारण वेळ फार महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण सांगत असतो की वेळेला महत्त्व द्यायला हवं. आणि तीच वेळ मात्र 25 मिनिटाची जे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 6 बॉल आणि 22 रन. 6 बॉल 22 हे सामन्याचं समीकरण. सध्या ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे संपूर्ण बोईसर विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. पास्तळचं मैदान आणि पास्तळचं हे गाव अप्रतिम आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर हे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केलेले क्षणचित्रे पहिल्या दिवसातील. नितेश पाटील, स्वतः पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर यांनी मात्र ते कॅप्चर केलं गेलं. एक क्षणचित्रे फितीत केली गेली. सध्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत ते सुद्धा सांगत असतील वाह काय मैदान आहे. 6 बॉल 21 पाहिजेत ना, 22 की 21. 6 बॉल 21. 6 बॉल 21 रनची आवश्यकता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यशकिनीचा मिस टायमिंग स्ट्रोक. मृणाल पुढे सरसावेल, मात्र 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि इथून तू मैं फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर सौरभला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये अप्रतिम पलटवार होत असताना सौरभने एक षटका ठोकून मात्र इरादे पक्के स्पष्ट केले होते. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बरोबर बॅटवर बॉल आला नाही आणि पाहता पाहता 1 रन मिळाली. यशकिनी धावले होते परंतु त्यानंतरचा कॉलिंग चुकीचं झालं आणि सौरभला परतावं लागलं. यशकिनीचं त्यांनी म्हणणं ऐकलं. विकेट सॅक्रिफाईस केली गेली आणि आता 5 बॉल 20 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला धावा कराव्या लागतील. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. सध्या आपण पाहताय ती यशकिनी बॉलची चाचपणी करत असताना 5 बॉल किती 20 ना, 5 बॉल 20 रनची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि 20 रन. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये काटेकी टक्कर सध्या आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सामना. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. 5 बॉल 20. पुन्हा एकदा बॉल तयार.
वेगवान बॉल होता, मयूर तामोरेने चुकी केली, थोडेसे फंबल झाले, 1 रन वाईट +1 मिळतील या 2 रन्स आणि आता इथून 5 बॉल 18 रन. पुन्हा एकदा सामन्यामध्ये या वेळेला ट्विस्ट निर्माण होत असताना कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. म्हणूनच या क्रिकेटच्या खेळाला खूप मोठी पसंती मिळाली, कारण इंग्लंडचा हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. 5 बॉल 18. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि वाह, व्हॉट एफर्ट. जॉन्टी रोड्स, MS धोनीची आठवण करून देणारा झेल मयूर तामोरेच्या हातामध्ये. मात्र अगदी SL वर्ल्डला आपण रिसॉर्ट मध्ये आलोय आणि जशी स्विमिंग पूल मध्ये सूर उडी मारावी तसं मयूर तामोरेचा हा झेल पाहायला मिळतोय. काय मयूर तामोरेने हा कॅच टिपला गेलाय. जर हा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मयूर तामोरेच्या या झेलसाठी यायला हव्यात. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. वा मयूर तामोरे वा, या वेळेला मने जिंकली. काय झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस. यश किनी सारखा फलंदाज, सेट फलंदाज होता. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. हा 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. वाह मयूर तामोरे वाह, व्हेरी नाईस कॅच. अतिशय चांगला झेल दर्जेदार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हा बॉल उंचीवर गेला, बॅटचं टॉप एज. यश किनीला वाटलंच नव्हतं की हा झेल कन्वर्ट केला जाईल, परंतु इथे क्रिकेटवरचं डेडिकेशन कसं असावं. असं नाही आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ब्रँडेड शूज घातले, कपडे घातले, कॅप घातली, गॉगल घातले म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनता. प्लेअर बनण्यासाठी तुम्हाला सातत्याने घाम गाळावा लागतो, ती प्रॅक्टिस करावी लागते. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट, ती मेहनत मयूर तामोरेच्या द्वारे स्पष्टपणे दिसली. यश किनीने चांगले प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना अपयश. पुन्हा एकदा बॉल तयार. धनेश चांगला बॉल डिलिव्हर केलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित कॉर्डिनेशन स्पष्टपणे दिसलं नाही. हलकीशी एज असावी आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. काय पलटवार केला या वेळेला, अप्रतिम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अथर्व आणि विघ्नेश आम्हाला दर्शवत आहेत 55 आणि विजयासाठी बरोबर आता धावा हव्यात त्या 17. 56 रन, 17 रनची आवश्यकता. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सामना अजून सुद्धा बॅलन्स आहे आणि यस आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने सांगितलंय आम्हाला हा डिसिजन मान्य नाही आहे, त्यामुळे DRS आम्ही वापरतोय. रिव्ह्यू या आपण चेक करा. कैलाश पागदरे सध्या पाहायला मिळतील, बिझी असतील. डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल. इट्स व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. यस व्हाईट बॉल. यावेळेला आपण पाहू शकतायत खूपच, कारण मिडल स्टंपला होते आणि बॉल ज्या वेळेला मात्र डिलिव्हर झाला त्यानंतर त्यांनी प्ले केला. वेगवान बॉल, वेगवान. काय अप्रतिम आक्रमकता गोलंदाजीमध्ये जरूर दाखवली गेले. आणि सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला प्रज्योत अंबेरे, वरोर एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग यंदाच्या वर्षात त्यांनी दणानून सोडली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज पालघरचा अभिमान, प्राईड ऑफ पालघर असंच म्हणायला हरकत नाही आहे. 2 बॉल 16. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ स्टंप पिचिंग होती. पंचांचं म्हणणं आहे अक्षर नाईक यांचं. आणि इथून जर आपण पाहिलं तर कदाचित हलकीशी बॅटची एज सुद्धा असावी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 58 या धावसंख्येवर. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, परंतु 1 बॉल 15 या क्रिकेटच्या इतिहासामध्ये झालेल्या आहेत. 1 बॉल 13, 1 बॉल 15, 1 बॉल 11, 1 बॉल 12 अशा धावा कित्येक वेळा बनलेल्या आहेत, परंतु इथे बनणार नाही आहेत. आणि अशा प्रकारे अपोलो चिंचणी टीमने प्रतिस्पर्धी संघावर मात दिली आणि MS मोतीलाल शाह पुरस्कृत अभिनव CC हरणवाडी या टीमला मात्र या वेळेला इथेच थांबावं लागेल. परंतु चांगला संघर्ष केला, चांगला खेळ केला
त्यामुळे आपलं सुद्धा कौतुक असेल आणि कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा आपल्या मनाला सांगा नव्याने उभारी आम्ही घेऊ शकतो, आम्ही जिंकू शकतो, नेव्हर गिव्ह अप एवढंच म्हणेन. अभिनंदन. एका साईडला अपोलो चिंचणी टीम. कलिंगड वाले पोरी कलिंगड देना, कलिंगड वाले पोरी कलिंगड देना, तू हृदयात मारलीस दार गो, करलास जीव माझ्याला. आयर क्रिकेट पुरस्कृत पास्थल चषक आयोजन हा